कमलासन कसे तयार केलेले आहेत ते आज आपण बघूया। तर वेलकम टू माय चॅनल पल्लवी धांडे। तर आज आपल्याला बघायचं आहे की मी किती माप घेऊन कसे तयार केलेले आहेत। तर 17 इंच उंची आणि 17 इंच रुंदी असं घेऊन मी तयार केलेला आहे 17 बाय 17चा बॉक्स तयार केलेला आहे आणि तो बॉक्स तयार करून त्याच्यामध्ये फोम टाकलेला आहे। त्याच्यासाठी आपण काय करू, दोन बॉक्स तयार करायसाठी 2 कपडे घेतले होते येलो कलरचे, ते मी एका बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन्ही कपड्यांच्या आतमध्ये फोम ठेवून आपण शिलाई मारून घेऊ। आता तर शिलाई मारून चारही कोपरे आपल्याला ती शिलाई पूर्ण करायची आहे। तर फोम सरकला नको पाहिजे असं तुम्ही पिनअप पण करू शकता आणि माझी प्रॅक्टिस होऊन गेली त्याच्यामुळे मला काही वाटत नाही। मी चारही बाजूकडनं कपडा ओढत घेते आणि शिलाई मारत घेते। तुम्ही पिनअप पण करू शकता जर तुमचा फोम जर एका ठिकाणी नाही सेट होत आहे तर तुम्ही शिलाई किंवा हात शिलाई किंवा टाचण्या लावून तुम्ही करू शकता। आता आपण त्याला चेक्स मारून घेऊ। चेक्स मारून झाले की आपण त्याच्यामध्ये पाइपिंग करायची आहे आपल्याला आउटसाइडला। हे बघा किती सुंदर फिनिशिंग दिसते आहे। आपण आता पाकळ्या तयार करून घेऊ। पाकळ्या पण आपण अंदाजेच तयार केलेल्या आहे। त्याची आउटसाइडला नॉचिंग करून घेऊ। पाकळ्यांची नॉचिंग केली की त्याला उलटवून देऊ। आपण पाकळीचा आकार तुम्ही छोटी मोठी घेऊ शकता कितीही, पण मी थोडीशी किंचित मोठीच घेतलेली आहे। त्याचा एका बाजूने त्याला शिवून घेऊ। एका साइडनं प्लीट्स शिदी टाकायची, एका साइडनं उलटी टाकायची, आउट ऑफ मार्जिन कट करून घ्यायचं आणि हे आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला पाइपिंग करून घेऊ आपण। हे थोडासा तिरकस भाग होता तर मी तो जाऊ दिला शिलाईमध्ये, कारण ते शिलाई तशी व्यवस्थित दिसत नाही, तिरकस भाग असता तो काढून घ्यायचा आणि आपण पाइपिंग करून घेऊ। तर पाइपिंग करत असताना वाढीव पट्टीच घ्यायची असते। तर वाढीव पट्टीच चांगली दिसते, कारण बिलकुल छोटीशी पट्टी पण ती काही चांगली वाटणार नाही आणि येलो कलरला पोपटी कलर खूप छान दिसतो आहे। माझ्याकडे नऊवारीचे तुकडे शिल्लक होते तर त्या नऊवारीच्या तुकड्यांमध्ये मी हे तयार केलेलं आहे आसन आणि नऊवारी ही नवीच असते त्याच्यामुळे मी ते तयार केलेलं आहे। माझ्याकडे खूपच नऊवारी, मी 2 वर्षाला खूप नऊवारी शिवल्या होत्या आणि अजून पण चालूच असतं नऊवारी शिवणकामाचं किंवा दुसरं काही शिवणकामाचं, तर ते तुकडे माझ्याकडे अवेलेबल असतातच। तर त्याच्यामुळे मग मी हे असं काहीतरी नवीन त्याच्यामध्ये करू पाहते। आता आपण आतमध्ये शिलाई करायची आहे तर मी एका साईडनं ते बाहेरच्या साईडनं ओढलेलं आहे आणि बघा त्याची फिनिशिंग बघा कशी असते। पाइपिंग पूर्ण करून घ्यायची व्यवस्थित। फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे आणि आउट ऑफ मार्जिनला जी किनार जी वाकत असते ते किनार सरळ राहण्यासाठी मी शिलाई डबल टाकलेली आहे शेवटच्या मार्जिनला आणि बघा फिनिशिंग किती प्रॉपर आलेली आहे। आता पाकळ्या आपल्याला व्यवस्थित एका ठिकाणी त्या गोल भागामध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि हा भाग मोठा होत होता त्याला आपण कट करून घेतलेला आहे छोटा करण्यासाठी। तर आता आधी आपण या पाकळ्या जॉईन करून घेऊ। जर पाकळी मोठी होत असली त्या भागामध्ये तर आपण तिथं चुडण्या पण टाकू शकतो। आता हा जो गोल भाग आहे त्याच्यासाठी पाइपिंग तयार करायची आपल्याला। आता मी
ते जे चौकोनी बॉक्स शिवला त्याला आपण आउट ऑफ मार्जिन भरपूर ठेवलेली होती. आता याला मार्जिन एवढी ठेवायची नाही आहे, तर मग आपण हिरवा कलरची जी पायपिंग करत आहे ती बिलकुल थोडीशी पायपिंग ठेवणार आहे आणि पायपिंगसारखंच त्याला वाकवून टाकणार आहे. आणि पट्टी काढताना कधी पण क्रॉसमध्येच काढायची. गोल भाग जर आपल्याला करायचा आहे तर आपण गोल भागाला फक्त तिरप्या आकाराचीच पट्टी काढायची, कारण गोल भागाला सरळ पट्ट्या लावू शकत नाही आपण, फिनिशिंग बिघडते. त्याच्यामुळे आता बघा फिनिशिंग त्याची थोडीशी प्रॉपर आलेली आहे, थोडीशी नाही आलेली आहे, तरी पण क्रॉसमध्ये पट्ट्या असल्या की थोडा प्रॉब्लेम होतोच. आणि क्रॉसच काढायच्या पट्ट्या कधी पण काढत असताना. आणि त्याला आतमध्ये परत डबल शिलाई टाकून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत आहे. तर आता तुम्ही बघू शकता कसं दिसतं आहे. आणि आता याच्या खाली आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे पाकड्यांच्या खाली. तर हे माझ्याकडे कफ्ससाठी आणि कॉलरसाठी जी स्टिक्स असते पट्टी, ती पट्टी मी आयती मार्केटमधून आणलेली होती. ती पट्टी आता तिथे लावायची आहे. तर 24 इंच भरलेला आहे तो राऊंड, जो मोजला तो राऊंड आपला 24 इंचाचा भरलेला आहे. मी 1 इंच जास्तीचं मार्जिन ठेवून 25 इंचाची पट्टी तयार करून घेत आहे. त्याच्यासाठी कपडा पण छान घेतलेला आहे पोपटी कलरचा आणि पट्टी वाकवून डबल अस्तरासारखं त्याला जॉईन करून दिलेलं आहे पट्टीला पूर्ण. फिनिशिंग तर तुम्ही बघू शकता, फिनिशिंग एकदम व्यवस्थित प्रॉपर आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगत असते की तुम्ही जेवढं शिवाल तेवढं तुमच्या हाताखालून फिनिशिंग जात असते, फिनिशिंग येत असते तुमच्या हाताला. फक्त शिवायला पाहिजे, हातामध्ये काहीतरी थोडंफार घ्यायचं, शिलाया टाकत राहायच्या. आणि जोपर्यंत तुम्ही काहीतरी शिवणार नाही, करणार नाही, तोपर्यंत फिनिशिंग येणारच नाही हाताला. आता मी वेलक्रो नाही लावलेला तिथं, पण आपण टाचणी लावून सध्या काम व्हिडिओ बनवायचा होता तर सध्या धकवून घेतलं. मी जेव्हा मार्केटला जाईल तेव्हा मी वेलक्रो आणून लावून घेईल. आता तुम्ही बघू शकता कसे दिसत आहेत पाकड्या. या पाकड्या सरळ राहण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये कॅनव्हस पण टाकू शकता. पेपर कॅनव्हस येतो, पेपर कॅनव्हस टाकू शकता. आणि टाईट राहण्यासाठी दुसरं काही पण पुठ्ठा वगैरे दुसरं काही टाकू शकता तुम्ही, फोम वगैरे टाकून व्यवस्थित प्रॉपर. अजून याच्यापेक्षा पण फिनिशिंग अजून जास्त येईल तुमची जर तुम्ही तसं वापरलं तर. थँक्यू. जय स्वामीनारायण.